नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण पोलीस भरती 2025मध्ये जी परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेचा संपूर्ण सिलेबस आणि परीक्षा पॅटर्न कसा असेल त्याबाबत चर्चा करूयात विद्यार्थी मित्रांनो आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा चॅप्टर नंबर 2 आहे टक्केवारी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही टक्केवर असणारे करण्यात आहे. टक्केवारी मग विद्यार्थी मित्रांनो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टक्केवारी म्हणजेच बघा जे की पर्सेंटेज आहेत, पर्सेंटेजच्या वर जे आहेत ते प्रश्न विचारले जातात. त्याच्या व्यतिरिक्त तिसरं चॅप्टर आहेत गुणोत्तर आणि प्रमाण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरवर सुद्धा आपले इथे प्रश्न विचारले जातात. सरासरीवर प्रश्न विचारले जाईल. व्याज हा एक जे विद्यार्थी मित्रांनो चॅप्टर जे आहेत तुम्हाला करायचा आहे. नफा आणि तोटा म्हणजेच जो प्रॉफिट लॉसचा जो काही चॅप्टर आहेत ते. त्यानंतर सूट आहे. त्यानंतर बघा वेळ आणि काम यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बीजगणित. बघा विद्यार्थी मित्रांनो, बीजगणितावर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो सोपे प्रश्न विचारले जातात. बीजगणित जरी विषय थोडा हार्ड असेल विद्यार्थी मित्रांनो, तरीसुद्धा याच्यावर जे काही सोपे प्रश्न बनतील बीजगणितावर ते प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा भूमिती या विषयावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. जसं की एखाद्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ विचारले जाऊ शकतील, वर्तुळाचं क्षेत्रफळ किंवा एखाद्या वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलं असतील की आणि त्याची बाजू विचारली जाऊ शकते किंवा त्याचा परिघ विचारला जाऊ शकते. असे जे काही बेसिक जे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो भूमिती या विषयावरील ते प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये बनतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयावर जे विद्यार्थी मित्रांनो जे मी इथे मेन्शन केलेले आहेत एवढेच चॅप्टर जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात. हे जे काही संपूर्ण जो डिटेल सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो, याची जी काही फाईल आहे PDF फाईल मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बुद्धिमत्ता जे काही विषय आहेत याच्यावर सुद्धा 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर बघा बुद्धिमत्ता विषयावर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे जे चॅप्टर दिले आहेत जसे की संख्या आणि अक्षर मालिकावर आधारित प्रश्न. जसे की विद्यार्थी मित्रांनो एक सिरीज दिलेली असते जसे की ACD अशा प्रकारची जी सिरीज असते हे जसे की अक्षर मालिका आहे किंवा संख्या मालिका असेल, एखादं 5 असेल 10 15, तर अशा प्रकारची एक सिरीज असते. इथेचा विद्यार्थी मित्रांनो एक जे संख्या असते किंवा शेवटचे जो अंक असते तो जो विद्यार्थी मित्रांनो तो भरायचा असते आपल्याला, किंवा कधी एक संख्या मालिका असते आणि मधातील एखादा अंक जो आहे तो रिक्त दाखवलेला असतो आणि तिथंसा आपल्याला जे अक्षर मालिका किंवा संख्या मालिका आहेत त्याच्या संबंधित जे काही तर्क असतो म्हणजे जे लॉजिक आहे ते लॉजिक समजून जे विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला ते प्रश्न जो आहे तो पूर्ण करायचा असतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा चॅप्टर आहे व्हेन आकृती. तर बघा व्हेन आकृतीमध्ये ज्या प्रकारे बघा यामध्ये व्हेन आकृतीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारचे असेल त्याबद्दल मी संपूर्ण तुम्हाला माहिती देईल. याच्यामध्ये सांकेतिक भाषा व लिपी जसं की विद्यार्थी मित्रांनो एक सिरीज दिलेली राहील तुम्हाला एखाद्या शब्दाची आणि त्याचं जे एक सांकेतिक एक कोड दिलेला असेल तर त्या कोडचं जे काही लॉजिक असेल त्या कोडच्या लॉजिकवरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरे जे प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात. तर तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. दिशेवर आधारित जसे की विद्यार्थी मित्रांनो एक व्यक्ती आहे की जो उत्तर दिशेस उभा आहे किंवा तो वेगवेगळ्या अंतरावर वेगवेगळ्या दिशेनं जेव्हा तो जातो तेव्हा त्याला पहिली पोझिशन आणि शेवटची पोझिशन यामधील अंतर किंवा तो कोणत्या दिशेला आहे तिथून अशा प्रकारचे तिथं प्रश्न विचारले जातात. त्याच्या व्यतिरिक्त नातेसंबंधासंबंधित जे प्रश्न असतात ते सुद्धा विचारले जातात. तर्क जे असतात जसे की जे काही लॉजिकल प्रश्न येत असतात त्याबद्दल असतात. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो घड्याळावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातात. अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न असतात जे बुद्धिमत्तेवर आधारित असतात. जसं की विद्यार्थी मित्रांनो आकृत्या मोजण्यासंबंधित जे प्रश्न असतात ते सुद्धा ज्या परीक्षेमध्ये विचारले जातात. जसं की एक हा असा त्रिकोण आहे तर ह्या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ह्या आकृतीमध्ये ते विचारले जातात. किंवा एखाद्या वेळेस त्यामध्ये चौकोन दिलेले असतात आणि त्या चौकोनाच्या याच्यामध्ये ह्या आकृतीमध्ये एकूण किती चौरस किंवा चौकोन आहेत अशा प्रकारचे जे आहेत ते सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात.
त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषय आहेत. तर मराठी विषयावर आधारित जे विद्यार्थी मित्रांनो बघा, तिथे तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंग व वचन, संधी, वर्णमाला जी असते त्याच्यावर आधारित प्रश्न, जे आपले नाम, सर्वनाम आणि विशेषण आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जे शब्दाच्या 8 जाती आहे, शब्दाच्या 8ही जातीवर आधारित जे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा क्रियापद, काळ आणि प्रयोग या संबंधित प्रश्न विचारले जातात. समास, वाक्यप्रचार, म्हणी. तर बघा विद्यार्थी मित्र, असे सर्व जे चॅप्टर आहेत तुमचे, ते हे सर्वच्या सर्व चॅप्टर जे आहेत विद्यार्थी तुम्हाला करायचे आहेत. ह्याच चॅप्टरवर म्हणजे ह्याच प्रकरणावर जे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे आहेत ते परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असा हा तुमचा जो आहे तो मराठी विषयाचा जो आहे तो सिलेबस आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो विशेषतः आपले जे नाम, सर्वनाम, विशेषण आहे, क्रियापद, काळ व प्रयोग आहेत, समास आहे, त्यानंतर बघा वर्णमाला आहे आणि संधी, हे जे विद्यार्थी मित्रांनो जे मुख्य जे प्रकरण आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या संपूर्ण प्रकरणाचा जो अभ्यास आहे तो आपल्या चॅनलवर घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 25 मार्काचं जे आहे ते सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न येतील. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इथे भूगोल या विषयावर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल यावर आधारित जे ते प्रश्न विचारले जाऊ शकतात परीक्षेत. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या भूगोलच्या व्यतिरिक्त जे काही सर्वसामान्य जे भूगोल आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसं की पृथ्वी किंवा आपल्या जगातील जे काही जलाशय किंवा पृथ्वीचे अंतरंग, अशा प्रकारचे सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर आपल्या चॅनलवर जे विद्यार्थी मित्रांनो भूगोल या विषयाचे संपूर्ण जे प्रश्नाची जी तयारी आहे विद्यार्थी मित्रांनो ते करून घेतली जाईल. आपल्या इथे MCQ बेस जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, सर्व जे काही सामान्य ज्ञानवर आधारित जेवढे काही चॅप्टर आहेत त्या सर्व चॅप्टरची MCQ प्रॅक्टिस जी आहे ते आपली करून घेतली जाईल. आणि सोबतच जे काही महत्त्वाचे जे काही इम्पॉर्टंट जे ते संबंधित जे काही मुद्दे असतील ते सुद्धा आपल्या प्रत्येक MCQ क्वेश्चनच्या नंतर जे आहेत जे IMP पॉईंट्स असतात ते तुम्हाला त्यामध्ये जे त्याचीसुद्धा माहिती दिली जाईल. तर बघा त्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा इतिहास या विषयावर जे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1857चा उठाव झाला, भारताचे व्हाईसरॉय झाले, समाजसुधारक विशेषतः जे आहेत ते महाराष्ट्राशी संबंधित जे काही समाजसुधारक आहेत ते, राष्ट्रीय सभा, भारतीय स्वातंत्र्य लढा, त्यानंतर ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रह, त्याच्या व्यतिरिक्त हे जे खाली 3 कायदे दिले आहेत या संबंधितसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि महाराष्ट्रातील जे काही विषय इतिहास आहे, महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधित ते सुद्धा प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा तुम्हाला पंचायत राज आणि राज्यशास्त्र या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. मुख्य जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये पंचायत राज या विषयावर जे ते फोकस केला जातो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जो विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न विचारले जातात राज्यशास्त्र आणि पंचायत राजमध्ये, त्यापैकी अर्धे प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज या विषयावर आधारित असते. त्यानंतर बघा सामान्य विज्ञान. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान या अशा विषयावर जे आहेत आपले इथे जवळपास 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला जे काही भौतिकशास्त्र आहेत, भौतिकशास्त्र, त्यानंतर रसायनशास्त्र, त्याच्या व्यतिरिक्त बघा जीवशास्त्र आणि सोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटर जे विषय आहेत कम्प्युटर, तर कम्प्युटर या संबंधीसुद्धा 1 ते 2 प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. त्यानंतर बघा अर्थशास्त्र व बँकिंग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बँकिंग किंवा अर्थशास्त्राच्या संबंधीतसुद्धा परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जे चालू घडामोडी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये चालू घडामोडी या विषयावर जे आहेत ते जवळपास 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे आपल्याला चालू घडामोडी हा विषय, सामान्य ज्ञान हा विषय आणि खाली एक हे दिलं आहेत जसे की लोकसंगीत, उत्सव, नृत्य व खेळ व पोलीस भरतीच्या संबंधित जे काही पोलिसाच्या संबंधित जे काही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतात किंवा इतर जे काही सर्वसामान्य जे काही सामान्य ज्ञान आहे विद्यार्थी मित्रांनो त्या संबंधित सुद्धा जे परीक्षेमध्ये जे आहे ते प्रश्न विचारले जातात. हे 3 विषयावर आधारित जे विद्यार्थी मित्रांनो तुमचे जवळपास 25 पैकी 15 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो या 3 विषयावर आधारितच असतात, ज्यामध्ये सामान्य विज्ञानवर आधारित 5 ते 6 प्रश्न विचारले जातात.
चालू घडामोडीवर सुद्धा 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि लोकसंगीत उत्सव अशा प्रकारचे जे काही इतर जे काही महत्त्वाचे काही टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर सुद्धा 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जातात. आणि इतर जे प्रश्न आहेत म्हणजे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर बघा इथे मी दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो चार्ट, की कोणत्या विषयाला किती प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः जे जिल्हा विशेष असते माहिती, त्याच्यावरसुद्धा विद्यार्थी मित्रांनो 4 ते 5 प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठे कुठे जिल्हा विशेषवर प्रश्न जे आहेत ते 1 ते 2 विचारले जाऊ शकतात, तर कुठे कुठे 3 ते 4, कुठे कुठे 4 ते 5 प्रश्न असतात. ते विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला त्या जिल्ह्याच्या म्हणजे त्या जिल्ह्याच्या जे काही भरती आहेत त्या जिल्ह्याच्या भरतीनुसार जे आहेत ते प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे जर तुमचे जिल्हा विशेषवर आधारित जर प्रश्न वाढले विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचे वरील जे काही विषय आहेत काही त्यामध्ये सुद्धा काही प्रश्न जे आहेत ते कमी होतील. परंतु बघा, जिल्हा विशेषवर आधारित जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रत्येक पोलीस घटकामध्ये जे ते प्रश्न विचारले जाणारच आहेत. ते मग 1 प्रश्न असो वा 5 प्रश्न असो, त्याच्यामुळे तुम्हाला जिल्हा विशेषची तयारी जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो करणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला पुरेपैकी पुरे गुण जे आहेत ते मिळण्याची शक्यता असते. कारण याच्यामध्ये जिल्हा विशेषवर एक लिमिटेड म्हणजे निश्चित एक थोडासाच जो आहे विद्यार्थी मित्रांनो जे माहितीचा जो काही किंवा एक सिलेबस असतो आपल्याकडे, त्याच्यामुळे तो पूर्ण आपला होऊ शकतो आणि पुरेपैकी पुरे मार्क याच्यामध्ये मिळू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे आहेत ते संपूर्ण जेवढे काही आपले पोलीस घटक आहेत, जेवढे काही जिल्हे आहेत आपले एकूण 36 जिल्हे, तर 36 जिल्ह्याची जी माहिती विद्यार्थी मित्रांनो ते आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिली जाईल MCQच्या माध्यमातून. सोबतच तुम्हाला PDF पुस्तकसुद्धा मिळून जाईल. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई चालक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमची परीक्षा झाल्यानंतर जे रिटर्न पेपर असतो ते पेपर झाल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची एक स्किल टेस्ट होत असते ड्रायव्हिंगची, ते होणार आहेत. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे पोलीस शिपाई चालक या पदासाठी जे 20 प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये वाहतुकीचे नियम असतील, वाहतुकीचे कायदे असतील, RTO किंवा ऑटोमोबाईल्सच्या संबंधित जे काही बेसिक जे काही प्रश्न बनतात विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा याच्यामध्ये जे आहेत ते येतात. तर अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो काही तो सिलेबस आहे, या संपूर्ण डिटेल सिलेबससाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. याची PDF जे विद्यार्थी मित्रांनो मी लवकरच तुम्हाला चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल, म्हणजेच तुम्हाला त्याची तयारी करण्यास मदत होईल. त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.